यानंतर एक मोठी बातमी आहे। माजी आयएएस पूजा खेडकर प्रकरणी बरखास्त केलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन कायम आहे। उत्तर दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना वेळ दिलाय आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मार्च रोजी न्यायालयामध्ये होणार आहे। एक महत्त्वाची बातमी, माजी आयएएस पूजा खेडकर प्रकरण यात बरखास्त केलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन हा कायम आहे आणि उत्तर दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना वेळ दिला होता आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 18 मार्च रोजी न्यायालयात होणार आहे। पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय। आता पुढची सुनावणी 18 मार्चला होणार आहे। माजी आयएएस पूजा खेडकर प्रकरणी बरखास्त केलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन हा कायम आहे। उत्तर दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना वेळ दिलाय, त्यामुळे पूजा खेडकरला 18 मार्च पर्यंत मोठा दिलासा मिळालाय। पुढील सुनावणी या प्रकरणाची 18 मार्च रोजी न्यायालयात होणार आहे। त्यामुळे 18 मार्च पर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नाही। 18 मार्च पर्यंत पूजा खेडकरला दिलासा मिळालाय। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावरती निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय। आरबीआयनं निर्बंध घातल्यामुळे बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाही। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देऊ शकणार नाही किंवा ठेवी देखील स्वीकारू शकणार नाहीये। आरबीआयनं गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू केलेत आणि रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधांनंतर खातेदार मात्र हवालदिल झालेत आणि त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या शाखांबाहेर गर्दी केली आहे। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत आहे। स्नेहा, हे सगळे निर्बंध घातल्यानंतर आता जे कोणी त्याचे ठेवीदार आहेत, ग्राहक आहेत या बँकेचे, काय नेमकं त्यांची प्रतिक्रिया, काय म्हणणं आहे? नक्कीच अंधेरी येथील विजयनगर येथील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती काल आरबीआय कडून जे आहेत ते निर्बंध घालण्यात आलेले आहेत। त्याच अनुषंगाने आज जर आता आपण पाहिलं तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकच्या समोर ही जी गर्दी आहे, खातेधारक आहेत सर्व पैसे काढण्यासाठी हे इथे खातेधारक मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत आणि याच खातेधारकांना काही प्रमाणात जर आपण पाहिलं तर संभ्रमाचं वातावरण देखील आहे। त्यांचे पैसे जे या बँकेमध्ये आहेत ते कधी मिळतील या अनुषंगाने या खातेधारकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। आपण जर इथे पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या न्यू इंडिया बँकेच्या समोर दिसत आहे। आपण तिथे काही खातेधारक आहेत ते त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मॅडम, तुम्ही इथे आलेले आहात आज आणि कालच आरबीआय कडून जे करण्यात निर्बंध लावण्यात आलेले आहेत, काय सांगाल? काय नाही, आम्हाला तर माहीतच नव्हतं। आम्हाला आता सकाळी माझा मुलगा ऑफिसमध्ये आले गेला तेव्हा आम्हाला कळलं। ते ह्या लोकांनी थोडं तरी आम्हाला लिंक आहे, काहीतरी हे करायला पाहिजे होतं ना। आम्ही असं म्हणजे आमचं कसं ऑफिस यांचे पगार येणार आणि त्याच्यावर आमचं पोट पाणी होणार, तर ह्या लोकांना कळलं पाहिजे ना, थोडंसं काहीतरी सांगायला पाहिजे ना। तर कसं मिडियम क्लासचे लोक आहेत सगळे आणि आमचे आता पैसे आम्ही घरासाठी वगैरे कशासाठी तरी ठेवले, त्याचं आता काय होणार आमचं? आता आम्ही लॉकरसाठी आम्हाला देत आहेत, पण पैशाचं काय? एक तर आम्ही आजारी असतो, हे असतो, आम्हाला पैसा तर काढायला मिळाला पाहिजे का नाही? तर कसं निर्बंध घालण्यात आलेले आहेत या बँकेवरती, काय सांगाल याबद्दल? ते चुकीचं आहे। हे तिकडून झालेलं हे लोक सांगत नाहीत, लोकांना कसं कळणार? लोकांना मिळत नाही, काही इंटिमेशन मिळत नाही, लोक असंच राहणार ना बिचारे। खूप चुकीचं झालंय आणि हल्ली सुरू आहे, काही कुणीच त्याच्यावर ऍक्शन घेत नाही। कुठल्या सरकारचं काही लक्ष नाही, काही नाही। मला तर वाटतं हे असंच राहणार सगळं। ते मध्यमवर्गीय लोक आहेत, सर्व त्रास आहे लोकांना। सर, बँकेमध्ये आपण जर पाहिलं तर मध्यमवर्गीय जे लोक असतात ते मोठ्या प्रमाणावर इथे पैसे जमा करत असतात, परंतु कालच आरबीआय कडून जे निर्बंध घालण्यात आलेले आहेत, काय सांगाल याबद्दल? ऍक्च्युली हे तर चुकीचा गोष्ट आहे। ऍक्च्युली आधी ते लोकांना अपडेट केलं पाहिजे असतं। आय मीन खूप लोकांचे पैसे इकडे, कोणाचा सेव्हिंग्स आहे, करंट आहे, FD आहे। तर एक ओके की ते लोक लॉकर तरी ऑपरेट करायला देतात, खूप लोकांचं ऍक्च्युली दागिने वगैरे सगळे तर नशीब के तर देतात आहे, पण ऍक्च्युली याच्यावर काहीतरी एक डिसिजन घ्यायला पाहिजे लवकरात लवकर।
थँक्स. बँकेसमोर आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. इथे अनेक बरेच जे ठेवीदार आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचे बरेच जणांचे पैसे जे आहेत ते या बँकेमध्ये आहेत. परंतु कालच्या आरबीआयने निर्बंध घालण्यात आलेले आहेत न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेला. त्यामुळेच या ठेवीदारांची इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. आपण अंधेरीतील विजयनगर इथे आहोत. अंधेरी पूर्वमधील विजयनगर येथील न्यू कोऑपरेटिव्ह बँक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी, लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण सर्वसामान्य जो माणूस असतो तो बँकेमध्ये आपल्या पूर्ण ज्या ठेवी असतो, पूर्ण पैसे जे ठेवत असतो. परंतु काल ज्या आरबीआयकडून जे सांगण्यात आलेलं आहे, निर्बंध घालण्यात आलेला आहे, त्यामुळे इथे ठेवीदार जे आहेत ते चिंतित आहेत आणि त्याच अनुषंगाने सर्व बँक समोर जे आहेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. आपण या गर्दीचे दृश्य देखील पाहू शकतोय. यात सर्व ठेवीदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. स्नेहा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.